पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्र पक्षाचे उमेदवार संभाजीराव झेंडे या ठिकाणी पदयात्रेसाठी आलेले आहेत। आंबेगाव पठार असेल त्याच या परिसरामध्ये पदयात्रा दत्तनगर वगैरे या सर्व परिसरामध्ये आज पदयात्रा त्यांची आयोजित केलेली आहे आणि नागरिकांचा अत्यंत आणि मतदारांचा चांगला प्रतिसाद आहे, उत्स्फूर्त प्रतिसाद आहे या ठिकाणी झेंडे साहेबांना। आणि नक्कीच अत्यंत चांगल्या मताधिक्यानं झेंडे साहेब विजयी झाल्याशिवाय राहणार नाही असं आम्हाला तरी आज तरी वाटते। कारण मतदार ज्या पद्धतीने जे आमदार पहिले होते या भागामध्ये ज्यांनी काम 5 वर्षे ज्यांना संधी दिली होती ते अत्यंत निष्क्रिय आमदार ठरलेले आहेत। त्यामुळे मतदारांना एक नवीन चेहरा पाहिजे आणि काम करणारा चेहरा पाहिजे आणि झेंडे साहेब त्याचं एक उत्तम आज उमेदवार त्या ठिकाणी समोर येत आहेत। त्यांना नक्कीच चांगल्या प्रकारचा मतदान या परिसरामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही। तर आज आपण या ठिकाणी पाहतोय कशा पद्धतीनं आंबेगावकरांचा आज हा एवढा मोठा प्रचंड प्रमाणातला उत्साह की निश्चितच या ठिकाणी आज परिवर्तन येणाऱ्या विधानसभेनंतर येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला त्या ठिकाणी दिसेल। कारण ज्या पद्धतीनं आज आजी माजी आमदार या भागात होते, गेले 15 वर्ष त्यांनी या भागात काम केलं, परंतु कुठलंही ठोस विकास काम त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झालं नाही आणि फक्त जनतेला भूल थापा देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं। त्यामुळे येणाऱ्या काळात निश्चितच संभाजीराव झेंडे साहेबांच्या माध्यमातून विधानसभेमध्ये आंबेगावकरांचा एक बुलंद आवाज त्या ठिकाणी निश्चित मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येणार आहे आणि आमच्या भागातली जी काही विकास कामं गेल्या 15 वर्षाच्या काळामध्ये राहिली त्या कामांना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं येणाऱ्या काळामध्ये ती कामं होतील असा आम्हाला विश्वास आहे। त्यामुळं संपूर्ण ही जनता आज संभाजीराव झेंडे साहेबांच्या मागं आदित्यदादांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आज सर्वच कार्यकर्ते आम्ही काम करतो आहे। निश्चितच आमचा विजय या ठिकाणी होणार आहे। चांगल्यातल्या चांगलं मताधिक्य आज आंबेगावमधनं त्या ठिकाणी साहेबांना मिळेल याच्यात कुठेही शंका आमच्या मनामध्ये नाही आहे। धन्यवाद। नुकतंच आमचे ज्येष्ठ सहकारी दत्ताभाऊ यांनी सांगितल्याप्रमाणे मी महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ्या चिन्हावर आम्ही निवडणूक लढवत आहोत आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे सध्याचे आमदार निष्क्रियच नाही आहेत, पण मोबाईलच्या भाषेत सांगायचं म्हटलं, आजच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर नॉट रिचेबल आमदार अशी मतदारांची भावना झालेली आहे। 5 वर्षात ना ते व्यक्तिशः कोणाला भेटले ना कोणाचा फोन अटेंड केला, अशा आमदारांना पुन्हा मत देण्याची मला वाटतं जनतेमध्ये आता कोणाची इच्छा राहिलेली नाही। आणि दुसरे जे उमेदवार आहेत त्यांनी पहिले 10 वर्ष या ठिकाणी निव्वळ भूलथापा आणि खोटी आश्वासनं देण्यातच घालवली। त्यामुळं आम्हाला निश्चित खात्री वाटते की आम्हाला घड्याळाच्या चिन्हावरती लोक मतदार हवेली आणि पुरंदर दोन्ही तालुक्यातले प्रचंड मताधिक्याने विजयी करतील असा आम्हाला ठाम विश्वास वाटतो। धन्यवाद।